आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। वार्ड नंबर 5 से कन्हैया साकरे ने 30/12/2025 को दोपहर 3 बजे के भीतर ही अनामत रकम के साथ कांग्रेस पक्ष से अपना उम्मीदवारी फॉर्म भरने के लिए गए, लेकिन चुनाव अधिकारियों ने उनको फॉर्म भरने से रोका। इसलिए कन्हैया साकरे ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद लेकर प्रशासन को जगाया कि मुझे न्याय नहीं मिला तो मैं प्रशासन के खिलाफ कोर्ट में जाऊंगा और चुनाव अधिकारियों पर कार्रवाई करूंगा। माझे नाव कन्हैया श्यामलाल साखरे, राहणार विष्णुनगर, देवपूर, धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 याचे बिगुल वाजतात। सर्वप्रथम मी जी प्रभाग रचना झाली होती त्या प्रभागातले हरकत घेऊन त्या प्रभागाव्यतिरिक्त इतर प्रभागाचे जे लोक तिथं ॲड केलेले होते ती हरकत मी घेतली आणि त्या हरकतीनुसार एक प्रारूप यादीची हरकत घेतल्यानंतर अंतिम यादी स्वरूपाची जी निघाली त्या यादीमध्ये 446 मतसंख्या कमी करण्यात आली। ही माझ्यासाठी खूप मोठं यश होतं, म्हणून ही उमेदवारी आपण प्रभाग क्रमांक 5 अ मधून केलेली होती। ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण त्यांनी दिलेल्या वेळेवर दिनांक 30/12/2025 दुपारी 3 वाजेच्या त्याची जी मुदत होती त्याच्या आत आपण तिथे हजर असताना माझी 2:40 एक पहिली पावती आहे। तिथं सर्व कॅमेरेही होते, शूटिंग ही सुरू होती। हे सर्व असताना 2:40 माझी पहिली पावती होती। त्या पहिली पावतीमध्ये ते पावती लिहणाऱ्यांकडून मिस्टेक असेल किंवा त्यांच्या ऐकण्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल तर त्या पावती अनुमतमध्ये माझं नाव चुकीचं असल्या कारणाने मी परत ती पावती घेण्यास तिथे गेलो आणि परत मी 2 पावती फाडली। 2 पावती फाडल्यानंतर जेव्हा मी मध्ये जायला लागलो तर मला मध्ये न जाऊ देता बाहेरच 1 तासभर अडवून ठेवलं गेलं। तिथं अडवून ठेवल्या गेल्यानंतर मी ज्यांनी माझी पावती फाडली त्यांना हे सर्व निर्देशनास आणून दिले की असं आहे, तर ते म्हणे मी जाऊन त्यांच्याशी भेटतो आणि तुम्हाला सांगतो। पण त्यांनी मला काही नंतर उत्तर न दिल्याने मी तिथं बंदोबस्त असलेल्या अधिकारी साहेबांना विनंती करून जिथे उमेदवारी अर्ज घेत होते त्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं, सर मी इथं आपल्या वेळेच्या अगोदर इथं उपस्थित असून माझे उमेदवारी अर्ज स्वीकारावे। त्यांनी त्या गोष्टी सक्त नकार दिला। या सर्व गोष्टी मी का उशिरा पोहोचलो हे बी खूप मोठं कारण आहे। तर ह्या कारणावर असे होते की प्रभाग क्रमांक 5 मध्ये मला ज्या पक्षाने उमेदवारी देण्यासाठी आश्वासित केलं होतं त्या पक्षाकडून मला आता देतो, 1 वाजता देतो, 2 वाजता करू, आपण ईव्ही फॉर्म देऊ अशा कारणाचे संकेत मिळत होते। आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला त्या पक्षाकडून तिकीट मिळणार नाही तर मी जिथे इच्छुक अर्ज भरलेला होता काँग्रेस पार्टीकडे माननीय शोभा बच्छाव मॅडम यांच्या कार्यालयातून मला कॉल आला की तुम्ही उमेदवारी इच्छुक अर्ज भरलेला होता तर आम्ही तुमचा एव्ही फॉर्म तयार ठेवलेला आहे, तुम्ही या आणि घेऊन जा। मी ते एव्ही फॉर्म आणले, 2 वाजता त्यांच्याकडून एव्ही फॉर्म घेतला, अर्ज वगैरे तयार झाला आणि मी वेळेवर तिथं उपस्थित झालो। हे सर्व रेकॉर्ड आहे कॅमेऱ्यामध्ये तिथं, तरी सुद्धा हा माझा अर्ज घेतला गेला। ही माझी तक्रार आहे आणि या तक्रारीसाठी मी आज निवडणूक अधिकारी धुळे महानगरपालिका यांचे कार्यालय गाठले असताना आज स्ट्रॉंग रूमला सर्व निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आहे, त्यामुळे मला एकही अधिकारी तिथे भेटले नाही
आणि सर्व अधिकारी तिथे असल्या कारणाने त्यांच्याशी चर्चाही झाली नाही. तर मी आता एक अर्ज तयार केलेला आहे. तो अर्ज मी भारतीय निवडणूक आयोग अध्यक्ष यांना पाठवणार आहे, महाराष्ट्र निवडणूक आयुक्त यांना पाठवणार आहे, मान्य धुळे जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे आणि मान्य निवडणूक अधिकारी सो धुळे महानगरपालिका यांना हे निवेदन देणार आहे. तर ह्या सर्व घडत असताना आज एक दिव्य मराठी पेपर आहे, त्या पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे. दुपारी 3 वाजेची अंतिम मुदत असल्याने कागदपत्राची जुळवाजुळव आणि एबी फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांची मोठी धावपळ उडाली. निवडणूक कार्यालयाच्या 100 फूट अंतरावर वाहनांना प्रवेश बंदी असते. समर्थकांनी पायी चालत कार्यालय गाठले. दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशद्वार बंद केले गेले. मात्र जे उमेदवार आवारात होते त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते. मी 3 वाजेच्या आत त्या आवारात प्रवेश केला. याची ही पावती आहे की मी तिथं माझे 3 अनामत रक्कमची पावती पाठवली. एक चुकीच्या नावाची आहे, हे 2 बरोबर नावाची आहे. ही अनामत रक्कम फाडली असताना सुद्धा माझा अर्ज घेतला गेला नाही आणि ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि असंविधानिक आहे. ही उमेदवारी मी का करत होतो तर माझ्या समाजासाठी व प्रभागाच्या विकासासाठी येणारा काळ हा खूप अवघड आहे, म्हणून या निवडणुकीत माझी उमेदवारी होती. एकट्याने बदल होणार नाही असं समजून आपण लढलोच नाही तर बदल घडवण्याची अपेक्षा देखील मनात राहणार नाही आणि त्यामुळे असेच चालत राहिले तर असेच घडत राहील. माझ्या उमेदवारी अर्ज घेतले गेले नाही म्हणून मी थांबणार नसून कोणालाही न घाबरता यापुढे माझे सामाजिक कार्य संविधानिक मार्गाने निरंतर सुरू राहील ही मी जाहीर करतो.